नुकतंच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांचं दुर्दैवी निधन झालं। त्यांच्यानंतर इथं पोटनिवडणुकीची चर्चा असताना नांदेड काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे। कारण नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। किंबहुना त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे। आधीच नांदेडमध्ये काँग्रेसच्या फळीचं नेतृत्व करणारे मजबूत हात उरले नाहीत। वसंत चव्हाण समोर आले, लढले, जिंकले, पण त्यांना ती खासदारकी भूषवता आलीच नाही। त्यात आता जितेश अंतापूरकर यांचं पक्षांतर हे पुन्हा एकदा काँग्रेसला गळती लावणारं ठरणार आहे। मात्र जितेश अंतापूरकर यांचं हे पक्षांतर काँग्रेसला अपेक्षितच होतं। यामागं बरीच कारणं दडलेली आहेत। काय आहेत ती कारणं? काँग्रेसला जितेश अंतापूरकर नको होते का? नांदेडमध्ये काँग्रेसचा नवा चेहरा कोण, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते प्रवेश करत आहेत। मात्र या सगळ्यात शरद पवार गटासोबत असलेल्या काँग्रेसला आज मोठा धक्का बसला। काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। तर जितेश यांच्या या राजीनाम्यावर काँग्रेसचे नाना पटोले म्हणतात की काँग्रेसकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। आता हे सगळं प्रकरण जोडलं जातं ते विधान परिषदेशी। 2019 प्रमाणे यंदाच्याही विधान परिषद निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला। मागच्या वेळीही भाजपनं आघाडी सरकारमधील मतं फोडून विधान परिषदेवर आपला झेंडा फडकवला होता। यावेळीचे लोकसभेचे निकाल बघून तसं यावेळी त्यांना सहज शक्य होणार नाही असं बोललं जात होतं। मात्र भाजपनं पुन्हा एकदा विधान परिषदेत काँग्रेसची मतं फोडली आणि आपले आमदार निवडून आणले। राज्यसभेतही क्रॉस वोटिंग घडून आणलं गेलं, ते काँग्रेसमध्येच। त्यामुळं काँग्रेसची धास्ती वाढली। किंबहुना काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण होणं हे साहजिकच आहे। एकूण 5 आमदारांवर क्रॉस वोटिंग केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। तेव्हापासून ते 5ही आमदार काँग्रेस हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता याच 5 आमदारांपैकी एक संशयित आमदार म्हणजेच जितेश अंतापूरकर। निवडणुकीत काँग्रेसची काही मतं फुटली होती। छुप्या मतदानामुळे त्या आमदारांची नावं समोर आली नव्हती, परंतु अंतापूरकरांवर हायकमांडचा संशय होता। आता मतदान हा वैयक्तिक हक्क आहे, त्यामुळे क्रॉस वोटिंग करणाऱ्या संशयित आमदारांवर थेट कारवाई करणं कठीण आहे। म्हणून विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट न देण्याचा काँग्रेसचा प्लॅन असल्याच्या चर्चा अगदी दबक्या आवाजात सुरू होत्या। ही गोष्ट लक्षात घेत जितेश अंतापूरकर यांनी सावध पावलं टाकल्याची चर्चा आहे आणि त्यांची हीच सावध भूमिका म्हणजे भाजपमधील प्रवेश। जितेश अंतापूरकर यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। त्यावेळी ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं। मात्र मुख्यमंत्र्यांसोबतची भेट ही फक्त मतदारसंघातील प्रश्नांबद्दल होती असं सांगत अंतापूरकर यांनी काँग्रेस सोडण्याचं वृत्त फेटाळून लावलं होतं। मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं समोर आलं आहे। भाजपच का? तर नक्कीच मागच्या निवडणुकीत भाजपची नांदेडमध्ये तयार होत असलेली ताकद आणि उमेदवारी मिळण्याची शाश्वती ही त्यांच्या पक्षप्रवेशाची प्रमुख कारणं आहेत। आता ज्या जितेश अंतापूरकर यांच्याबद्दल आपण बोलत आहोत, त्यांची राजकीय ताकद कशी आणि त्यांचा भाजपला कसा फायदा होणार हे तपासणं गरजेचं आहे। तर मंडळी, 34 वर्षीय तरुण नेतृत्व जितेश अंतापूरकर हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर यांनी विजय संपादन केला होता। मात्र 2021च्या कोरोना काळात त्यांचं निधन झालं। त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना जनतेने निवडून दिलं। जितेश अंतापूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू मानले जातात। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून अंतापूरकर हे भाजपच्या संपर्कात होते। खरं तर चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे काही आमदार त्यांच्यासोबत जातील अशी चर्चा रंगली होती। मात्र पक्षांतर बंदी कायदा आडवा आला आणि आपली आमदारकी टिकून ठेवण्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं। देगलूर मतदारसंघाबद्दल भाष्य करायचं झाल्यास देगलूर बिलोली हा मतदारसंघ सीमावर्ती विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। कारण हे दोन्ही तालुके तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील शेवटचे तालुके आहेत। 2009च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला। हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा 6000 मतांच्या फरकानं पराभव केला होता। अंतापूरकर यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन प्रथमच निवडणूक लढवली आणि ते विजयी देखील झाले। त्यानंतर 2014च्या निवडणुकीत सेनेच्या सुभाष साबणे यांनी काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांचा 8000 मतांनी पराभव केला। 2019 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी पुन्हा सेनेच्या सुभाष साबणे यांचा 22,000 मतांनी पराभव केला। एक महत्त्वाची बाब म्हणजे या मतदारसंघात अंतापूरकर आणि साबणे हे दोघंच एकमेकांवर मात करत राहिले। मात्र 2021 साली सगळं चित्र बदललं। रावसाहेब अंतापूरकरांचं निधन झालं आणि पोटनिवडणूक लागली। या पोटनिवडणुकीत
रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर उभे राहिले, पण त्यावेळी शिवसेना महाविकास आघाडीत सामील झाल्यामुळं साबणे यांना इथून उमेदवारी मिळाली नाही. म्हणूनच साबणे यांनी भाजपचा हात धरत निवडणूक लढवली. त्या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर हे 41,933 मतांनी विजयी झाले. मात्र आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती समोर आली आहे. सुभाष साबणे हे आधीच भाजपमध्ये आहेत. नक्कीच या मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याची तयारी करत असणारच. मात्र अंतापूरकर यांचा पक्षप्रवेश हा साबणे यांच्या उमेदवारीवरील टांगती तलवार ठरू शकतो. त्यामुळं सुभाष साबणे हे आता कुठली भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुभाष साबणे हे जरी भाजपमध्ये असले तरी ते एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं येत्या काळात साबणे यांचं वेगळ्या मार्गानं पुनर्वसन करत भाजप जितेश अंतापूरकर यांना देगलूरचं तिकीट देणार का, की अंतापूरकर यांच्या ऐवजी सुभाष साबणे इथून उमेदवार देतील? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं सध्या गुलदस्त्यात आहेत. सध्या तरी जितेश अंतापूरकर यांचा अधिकृतरित्या भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. एकीकडे भाजपमधून अनेक नेते पक्षांतर करत शरद पवार गटात जात आहेत, तर दुसरीकडे अंतापूरकर यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला. त्यामुळं अगदी दोन्ही बाजूनं पक्षांतरं सुरू आहेत. अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे. जितेश अंतापूरकर यांच्यासोबत झिशान सिद्दीकी यांना देखील काँग्रेसनं बेदखल केलं आहे. तर झिशान यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. झिशान देखील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी काँग्रेसमधून दोन नेत्यांची बोळवण करण्यात आली आहे. संभाव्य धोका ओळखून काँग्रेसने हे पाऊल उचललं असलं तरी काँग्रेससाठी हा निर्णय धोक्याचा ठरू शकतो. त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यात आधीच काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे जितेश अंतापूरकर यांचं पक्षांतर काँग्रेस चांगलंच महागात पडू शकतं. एकंदरीतच नांदेड जिल्ह्याचं बदलतं राजकारण हे येणाऱ्या काळात कुणाच्या पथ्यावर पडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींबाबत आपण वेळोवेळी जाणून घेणारच आहोत. मात्र नांदेडच्या बदलत्या राजकारणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.